नमस्कार मित्रांनो, मी जयवंत सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शंभो सुविधा केंद्र आजरा. तर मित्रांनो, आज आपण पाहूयात SC-BC कास्ट व्हॅलिडिटी कशी करायची. कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी मित्रांनो कोणकोणत्या प्रकारची डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहेत याबाबत आपण तपशीलवार पाहणार आहोत. सोबतच ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं व कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण कशा पद्धतीनं प्राप्त करायचं याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व उपयुक्त अशा व्हिडिओसाठी आपण या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. SC-BC कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी करण्यासाठी सर्वात प्रथम कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. प्रांताधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त झालेले कास्ट सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचे आहे. यानंतर फॉर्म 15A. फॉर्म 15A म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी असलेलं व्हॅलिड रिझन. तर हा फॉर्म आपल्याला संबंधित कॉलेजमधून मिळणार आहे. यानंतर नमुना 3 व नमुना 17 याप्रमाणे 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती 2 अफिडेविट आपल्याला करून घ्यावे लागतील. ही अफिडेविट आपल्याला कोणत्याही महाई सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या केंद्रामधून बनवून मिळतील, ज्याच्यावरती तहसीलदार यांचा सही व शिक्का असेल. तर यानंतर लाभार्थ्याचा बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड. यानंतर 1967 पूर्वीचा जात पुरावा, 1967 पूर्वीचा महसुली पुरावा, यामध्ये घरटाण किंवा सातबारा असेल. त्यानंतर सध्याचा घरटाण किंवा सातबारा, रेशन कार्ड व लाभार्थ्याचे आधार कार्ड या कागदपत्रांची या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे. यानंतर लाभार्थ्याचा मोबाईल नंबर व व्हॅलिड असा ईमेल ID देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. या ईमेल IDचा पासवर्ड आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. या संपूर्ण डॉक्युमेंटसह यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल व झेरॉक्स प्रती अशा पद्धतीनं आपण सादर करणं महत्त्वाचं आहे. या डॉक्युमेंट घेऊन आपण ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतो. तर www.barti-validity.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आपण जायचं आहे. ही वेबसाईट मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक स्वरूपात दिलेली आहे. तर या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपण या ठिकाणी करायचं आहे. या रजिस्ट्रेशनमध्ये आपलं नाव, आपला मोबाईल नंबर, आपला ईमेल ID अचूकपणे भरून आपण आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ईमेलवरती एक लिंक प्राप्त होणार आहे. या लिंकवरती क्लिक करून आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. जो पासवर्ड क्रिएट केलेला असेल, जे लॉग इन ID टाकलेला असेल त्यानुसार आपण लॉग इन करायचं आहे. हे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी 4 ते 5 स्टेप्स आहेत. ॲप्लिकंट डिटेल असेल, एज्युकेशनल डिटेल असेल, फॅमिली डिटेल असेल, कास्ट सर्टिफिकेट डिटेल असेल, यानंतर ॲड्रेस डिटेल असेल. तर ही संपूर्ण डिटेल्स आहेत ती अचूक पद्धतीनं आपण भरून घ्यायची आहेत. अर्ज भरत असताना लाभार्थीची माहिती कास्ट सर्टिफिकेटप्रमाणेच आपल्याला भरून घ्यायची आहेत. तर मित्रांनो, हे संपूर्ण डिटेल भरल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट हा एक अतिशय महत्त्वाचा पर्याय आहे. तर संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल स्वरूपात स्कॅनिंग करून या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. यानंतर लाभार्थीचा फोटो व लाभार्थीची सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पेमेंट ऑप्शन येईल. या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट आपल्याला करावं लागणार आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ज्या ॲप्लिकेशनची रिसीट आणि पेमेंटची रिसीट या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. तर या दोन्ही गोष्टी आपण डाउनलोड करून प्रिंट स्वरूपात आपल्याकडे अवेलेबल करून घ्यायच्या आहेत.
यानंतर मित्रांनो ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ॲप्लिकेशन प्रिंट आणि पेमेंटची रिसिप्टची प्रिंट या दोन्ही प्रिंट घेऊन जी डॉक्युमेंट आपण अपलोड केले आहेत त्यांच्या झेरॉक्स प्रती ट्रू कॉपी करून आपण एक संच तयार करायचा आहे. आणि हा संच आपल्या जिल्हा ठिकाणी असलेलं समाज कल्याण कार्यालय जे आहे तर या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी एक कास्ट व्हॅलिडिटी विभाग नेमलेला असतो. तर या विभागामध्ये जाऊन ही सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करायचे आहेत. सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायला लागतील. या दोन्ही डॉक्युमेंटची पडताळणी करून आपल्याला तिथून एक ऑनलाईन पद्धतीनं टोकन दिलं जातं. तर हे टोकन आपल्याला आपल्या कोणत्याही कामासाठी प्रवेश प्रक्रिया असेल, इलेक्शन असेल किंवा कोणतेही आपलं जे काही व्हॅलिड रिझन असेल तर या रिझनसाठी या कारणासाठी जमा करता येईल. तर मित्रांनो ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः 1 महिना ते 45 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जात पडताळणी प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राप्त होतं. हे सर्टिफिकेट आपल्या ईमेल ID वरती आपल्याला पाठवलं जातं. तर मित्रांनो हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होतं. याच्यावरती कोणत्याही प्रकारे फिजिकली सिग्नेचर येत नाही. तर हे सर्टिफिकेट आपण डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर सिग्नेचर व्हॅलिडिटी करून घ्यावी लागते. ती सिग्नेचर व्हॅलिडिटी करून आपण याची कलर प्रिंट घ्यायची आहे. हेच आपलं ओरिजिनल स्वरूपातलं कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना माझी एक सूचना आहे. मित्रांनो ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे. आपल्याला व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे, कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे. याबाबतीत पूर्णपणे माहिती आहे. पण याबाबतीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ, कोणत्याही प्रकारची गडबड करण्याची आवश्यकता नाही. का तर या कामाच्या बाबतीतला एक प्रशासकीय अनुभव आहे म्हणून आपल्याला मी सांगत आहे. तर कोणत्याही गोष्टीसाठी जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक असेल तर संबंधित विभागाकडून, संबंधित कॉलेज असेल, संबंधित कार्यालय असेल तर यांच्याकडून किमान 6 महिन्याचा कालावधी आपल्याला दिला जातो. तर आपलं ॲडमिशन फायनल झालं तर आपल्याला 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करता येते. त्यामुळं कोणत्याही प्रकारची गडबड किंवा गोंधळ करण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो अशाच पद्धतीचे अतिशय माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असे व्हिडिओज आपल्याला जर मिळवायचे असतील, आपले गोंधळ, आपल्या संभ्रमावस्था, आपले प्रश्न आपल्याला सहजपणे जर सोडवायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहिलेलाच असेल तर हा व्हिडिओ इतर मित्रांना देखील शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.